नमस्कार, आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे गंगापूर येथे उत्साहात उद्घाटन. जिल्हा परिषद सदस्य सोनालीताई थोरमोटे यांच्या हस्ते बालकांना पोलिओ डोस. लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी उत्साहात राबविण्यात आली. या मोहिमेच्या जिल्हास्तरीय उद्घाटन सकाळी 8 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र गंगापूर, तालुका जिल्हा लातूर येथे माननीय श्रीमती उषाताई पाटील तळेगावकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र गंगापूर येथे जिल्हा परिषद सदस्य माननीय श्रीमती सोनालीताई रमेश थोरमोटे यांच्या हस्ते लाभार्थी बालकांना पोलिओ लसीचे 2 थेंब पाजून मोहिमेला सुरुवात करण्यात आली. 2 थेंब आरोग्याचे, 2 थेंब आयुष्याचे या संदेशासह 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचा डोस देण्याचे आवाहन करण्यात आले. आरोग्य विभागाच्या वतीने पालकांनी आपल्या बालकांना पोलिओ लसीकरण केंद्रावर नेऊन लस देण्याचे आवाहन केले. या प्रसंगी गंगापूरचे सरपंच श्रीमती उषा प्रल्हाद गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रामराव पवार, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश दीक्षित, सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉक्टर कल्पेश लांडे, श्रीमती भंडे सिस्टर, श्रीमती गायकवाड सिस्टर, श्रीमती पल्लवी कांबळे सिस्टर, आरोग्य पर्यवेक्षक श्री शेटे, श्री चव्हाण, औषध निर्माण अधिकारी श्री दुधाळे, आशा सेविका तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने लसीकरण मोहीम राबवत नागरिकांमध्ये जनजागृती केली. बालकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची असून प्रत्येक पात्र बालकांनी पोलिओ डोस घेणे आवश्यक असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. रत्नापूर न्यूज, गंगापूर, लातूर.